मॉर्निंग गाइज, हाय हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे डे 4, दिवस 4 आणि सकाळची वाजलेत किती 8:30. म्हणजे मी लवकर उठले. 6:30ला मी लॉगिन केलं, ऑफिस माझं स्टार्ट केलं आहे. आणि पसारा काय नाही, आता मी चहा पिते, गरम करते. हां, चहा गरम करते, पिते. आणि टिफिनला दिलं होतं मेथीची भाजी. टिफिन कसा रेडी केला ते पण तुम्हाला दाखवते. काय रेडी, नुसतं भरायचं चपाती भाजी आणि द्यायचं. चपाती नाही केली आम्ही, डाएट चार्टवर आहे, ज्वारीची भाकरी. तर माझं ऑफिस चालू झालं आहे आणि मी प्रे करते अस्मिताताई खरंच लवकर यावी, आम्ही ठणठणीत बरी व्हावी आणि लवकरच यावी बस. कारण की माझ्याकडे ऑप्शन नाही. असं हे नाही आहे, पण आता बघून आवडते मी. आता पहिले ना चहा पिते, जरा बरं वाटेल फास्टचं, आणि लवकर लॉग ऑफ करते मी ना. त्या दिवशी बघा तुम्हाला बोलले सॅटर्डेला मी 4-4.5 तासच दिलेले, त्याचे 3 तास कवर करायचे आहेत. आज 1 तास असं काहीतरी कवर करूया. बघू, चहा जळाला बाबा, ते बारीक गॅस करते. चला मी चहा पिते आणि मग तुम्हाला भेटते. तर मी सकाळी बघा टिफिनला बनवलं आहे भाकरी आणि मेथीची भाजी. याला अशी आवडते कांदा बिंदा टाकून, म्हणून बनवली. मला नाही आवडत. जाऊ दे, आता आपले उपवास आहेत. आणि आहे चहा सोबत खाते थोडेसे वेफर्स. बापरे, चटका लागला. एक पण नाही, कोणा आवडतं असं चहात वेफर्स बुडवून खायला? मला आता फार आवडतं. बरं वाटतं. कंटाळा आला मला ऑफिस करायचा, म्हणून बोलते गाईज पटापट मला सबस्क्राईब करा, फॉलो करा प्लस इंस्टावर, आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, म्हणजे जेणेकरून कसं मी फुल टाईमच ब्लॉगिंग करेन आणि हा जॉबला सोडून दे. कंटाळा आला, म्हणजे कंटाळा असं काय, म्हणजे कसं सांगू, आता काम आहे पण ना इरिटेट करतात कधी कधी ऑफिसवाले खूप जास्त. आज तर काय साईटच चालत नाही आहे, इश्यू आला आहे. हळूहळू कळते, खाते आणि मला भेटते. थोडा वेळ ना TV बघते, आता खाऊन घेते फटाफट. तर गाईज थकली आहे मी खूप, असं गरम झालं मला, कारण की मी पूर्ण घर झाडून घेतलं आहे, लादी बसली आहे आणि माझं म्हणजे काम झालं आहे. मी म्हणजे ब्रेक टाकला आहे फक्त, आणि आता मला खूप भूक लागली आहे. मी सकाळी चहा आणि वेफरच खाल्ले होते आणि त्याच्यानंतर मी काय खाल्लं होतं, तर आत्ता म्हटलं आप्पे बनूया इन्स्टंट, उपवासाचे आप्पे बनूया. तर मी तर काय भिजत नाही घातले, तर थोडंसं भाजून त्याचं पीठ बनवते. बघू कसे होत आहेत, ट्राय करायला हरकत. तर ना हे असं थोडंसं भाजून घेऊया. माझ्याकडे एवढीच वगैरे आता वरई. गरम होतं का तिथे आता ना, मला असं वाटतंय थंडीत पण गरम होतं, कमी काम केलं म्हणून गरम होत आहे. कमी असू शकतं. ब्रेक टाकला आहे मी तिथे. आज आपण नॉर्मल 7.5 म्हणजे 7.5 तास प्रोडक्शन देतो ना. ऑफिसमध्ये असल्या 7 तासच असतं, पण घरी असं 8.5 तास दिलेत. मला खूप. साबुदाणा पण घ्यायचे विसरले चुकून, आता साबुदाणा पण टाकला, 2 एकत्रच. आता काढते फटाफट, थोडंसं हे झालं ते कुरकुरीत सारखे ना, काढून घेते. असं झालं बघा, बॅटर रेडी. मस्त दिसतंय ना. चला आता हे ना थोडा वेळ भिजायला घाल, म्हणजे असंच ठेवते काढून. आप्प्याचं बॅटर रेडी आहे, 5 मिनटं भिजत ठेवलं होतं, आणि चटणी पण रेडी आहे. वा, मस्त. आता आप्पे बनवते. आप्प्याच्या भांड्यात मस्त असे आप्पे टाकून घेतलेत मी, आणि आता झाकण ठेवूया, बारीक गॅसवर ठेवूया थोडा वेळ. चहा पण कडक असा उकळला आहे आणि मी पण रेडी आहे खायला. मला भूक
मला भूक लागली ॲक्च्युली जनरली, पण आप्पे मस्तच होणार आहे कडक. आपण ना ओपन करूया, जळायला नको म्हणजे झालं. वाव मस्त टम असे माझे आप्पे फुगलेत. खरंच यार भारी फुगलेत. बाई ठेवते हे पलटूया. पलटतायत का बघू. मस्त क्रिस्पी झालेत बघा. मी ना आता हे सगळं फटाफट पलटून घेते. ओके आपण ना असं उलटं केलं होतं ना, पलटलं होतं ना, तर ते चेक करूया. येस आप्पे रेडी आहेत. मी घेते थांबा खायला. तुम्ही बघू शकता मस्त असे आप्पे रेडी आहेत. टेस्ट करते. टेस्ट करते. गरम आहे मस्त झालं. तर मी आप्पे खाल्ले होते त्यामुळे मला भूक नाही. माझं पोट एकदम पॅक झालेलं आहे. तर पप्पाही आणली होती प्रत्येकने थोडीशी, ती खाते. कट करून घेतली आहे मी. ॲक्च्युली जायचं होतं आम्हाला, वाजू नकोस. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं आज गरबा बघायला, पण ना मला थोडासा ताप आला आहे. मे बी मला दगदगीमुळे झालं आहे. तर थोडंसं पपई खाते आणि जाऊन झोपते. हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. छान अशी मी आप्याची रेसिपी शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला बिलकुल विसरू नका. ओके बाय गाईज, बाय बाय.